महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींचं सरकारी योजना या चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार. तर लाडक्या बहिणींनो, आज आहे 1 जुलै. तरीसुद्धा जून महिन्याचा 12वा हप्ता अजूनसुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आलेला नाही आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची गुड न्यूज समोर आलेली आहे. अतिशय मोठी बातमी आलेली आहे. तर आज आहे 1 जुलै. आजपासून तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर अधिक माहिती आपल्याकडं आहे, ती सगळी आपण सविस्तर जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि जास्तीत जास्त पुढे शेअर करा. तर लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत सरकारने आपल्याला 11वा हप्ता दिलेला आहे. तर आता 12वा हप्त्याची प्रतीक्षा आहे लाडक्या बहिणींना. तर आजपासून पैसे वाटप सुरू होणार आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ही राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षा योजना आहे. या योजनेत सुरुवाती गेल्या वर्षी झालेली आहे. अंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना दर महिने 1500 रुपये दिले जात आहे. तर ह्या योजनेला आता 12वा हप्ता मिळाल्यानंतर 1 वर्ष कंप्लीट झालेले आहे. त्यासाठी गेल्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला अदिती रटकर यांनी ट्विट केलेलं ते सुद्धा तुम्हाला दाखवलं आहे. तर जुलै 2024 पासून ह्या योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जात असून आतापर्यंत या योजनेत 11वा हप्ता दिला गेला आहे. महत्त्वाची बात ही आहे की येथे काही दिवसांना या योजनेत पात्र महिलांना 12वा हप्तासुद्धा मिळणार आहे. असं सांगण्यात आलं की हा महिना संपायच्या अगोदरच मिळतील. महिना संपून गेला तरीसुद्धा अजून 12वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आलेला नाही. तर त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाचे निदान केले आहे. खरं तर निवडणुकीच्या काळामध्ये महायुती सरकारने सांगितलं होतं की आम्ही 2100 रुपये लाडक्या बहिणींना देऊ. पण अजूनसुद्धा 1 वर्षे कंप्लीट झाले तरीसुद्धा कोणतेही 2100 रुपये अशी वाढ झालेली नाही. तर 2100 रुपये कधी वाढणार असा प्रश्न लाडक्या बहिणीला होत आहे. तर ज्या महिलांना 2100 रुपये पाहिजे नसेल तर त्यांनी 2100 रुपये असं लिहून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून पाठवा. तर सरकार स्थापना झाल्यानंतर या बाबतचा निर्णय घेतला जाईल अशी महायुती सरकारने अनेक नेत्यांनी स्पष्ट केले होते. मात्र आता सरकार स्थापित होऊन वर्षे झालं तरीसुद्धा अजून पैशाची वाढ झालेली नाही. पण तरीही या संदर्भात सकारात्मक निर्णय होऊ शकलेला नाही. तर लाडक्या बहिणींनो, 2100 रुपये देण्याबाबत महायुती सरकारकडून कोणतीही घोषणा केली गेलेली नाही. तर लाडक्या बहिणीमध्ये थोडीशी नाराजगी पाहायला मिळत आहे. मात्र अखेर आता राज्य आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदर्भातली आपली जे महत्त्वाची माहिती आहे ती समोर सांगितली आहे. तर 2100 रुपये सध्या तर तुम्हाला आता मिळणार नाही. जेव्हा केव्हा मिळेल तर नक्की आम्ही तुम्हाला त्याबद्दलसुद्धा अपडेट देऊ. आता सध्या 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका काय आहे? तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी असे सांगितले आहे की लाडकी बहीण योजनेत शासना महत्त्वाकांक्षी योजनेतले पात्र महिलांना 2100 रुपये कधी मिळणार असं विचारलं जात आहे. तर आम्ही आपल्या सांगू इच्छितो की जे आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सांगितलं आहे ते आम्ही नक्कीच करणार. तर 2100 रुपयाची सुद्धा वाढ होईल. पण आता सध्या क्रॉस व्हेरिफिकेशन चालू आहे. ज्या महिलांनी सरकारी नोकरी करूनसुद्धा लाडक्या बहिणीचा लाभ घेतला आहे तर अशा महिलांची जे फॉर्म आहे ते चेक होण्याची सुरुवात झालेली आहे. तर त्या चेकिंगमध्ये खूप साऱ्या महिला अपात्र ठरलेल्या आहे. म्हणून पहिलं जे अपात्र महिला आहे त्यांना त्यांचा पत्ता कट करतील. पत्ता कट केल्यानंतर जे पात्र महिला आहे त्यांच्याबाबत ते लोक विचार करतील. म्हणून प्रतीक्षा करा थोड्या दिवस. जे पात्र महिला आहे नक्की तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपयाचा हप्तासुद्धा पडण्यास सुरुवात होईल. पण ह्या योजनेमध्ये खूप सारे महिला अपात्र असूनसुद्धा लाडक्या बहिणीचा लाभ घेतलेला आहे. म्हणून ह्या योजनेमध्ये 2100 रुपयाची वाढ होण्यासाठी खूप टाईम होत आहे. टाईम होईल पण काय नाही, तुम्हाला 2100 रुपये नक्की तुमच्या खात्यामध्ये येईल असं सांगण्यात आलेलं आहे. आणि जेव्हा केव्हा 2100 रुपये वाढतील नक्की तुम्हाला समजेल. आता 1.5 लाख फॉर्म चेक केल्या
त्यामध्ये समजलं की 2200 महिला अपात्र आहे. जे 2200 महिला आहे ते सरकारी नोकरी करून सुद्धा लाडक्या बहिणीचा लाभ घेत होते. तर जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न लाडक्या बहिणींना आज आपण सोडून देऊ. तर जून महिन्याचा हप्ता मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होता की जून महिन्याचा हप्ता आता मिळणार नाही. डायरेक्ट तुम्हाला जुलैमध्ये फर्स्ट वीक किंवा सेकंड वीक या वीकमध्ये तुम्हाला जुलैचा हप्ता मिळेल. पण आता सरकारने सांगितलं आहे की जून जुलै प्लस असे करून देणार आहे. म्हणजे 3000 रुपये नक्की तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. तर लाडक्या बहिणींनो ही खूप मोठी गुड न्यूज आहे तुमच्यासाठी. आणि ही जी डिसिजन घेतला आहे तो खूप चांगला घेतलेला आहे. तर तुम्हाला आपल्या चॅनलवर असंच व्हिडिओ बघायला भेटणार आहे. कोणत्या कोणत्या महिलांना 11 हप्ते मिळालेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. कोणत्या महिलेला 2100 रुपये पाहिजे त्यांनीसुद्धा 2100 रुपये लिहून पाठवा. आणि ज्या महिलांना अजूनसुद्धा एक पण हप्ते आलेले नाही त्यांच्यासाठी आपण काही ना काही नवीन नवीन टिप्स देत आहोत. तुम्ही फॉलो करत आहात की नाही ते मला माहीत नाही, पण नक्की तुम्ही DBT एकदा ॲक्टिव्ह आहे की नाही ते चेक करा. ॲक्टिव्ह असले तर नक्की तुमच्या खात्यामध्ये पैसे येईल. तरीसुद्धा नाही आलं तर आधार सेंडिंगमध्ये जाऊन तुम्ही बघा कोणती बँक आहे. त्या बँकेचे खाली ॲक्टिव्ह डिॲक्टिव्ह लिहिलेलं असेल. ॲक्टिव्ह असेल तर नक्की त्याच बँकेत पैसे येणार. डिॲक्टिव्ह असेल तर त्या बँकेत जाऊन तुम्ही आधार कार्डची कॉपी द्या आणि आधार ॲक्टिव्ह करून घ्या त्या खात्याला. अगर तरीसुद्धा नाही आले तर maharashtra.government.in या साईटवर जाऊन तुम्ही तक्रार करू शकता. आणि ती जे तक्रार आहे ते गव्हर्मेंट नक्की चेक करतील. त्या तक्रार दिल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होईल. तर लाडक्या बहिणींनो असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहे. त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि ज्या ज्या महिलांना अशा प्रकारे पैसे मिळालेले आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय. वंदे मातरम. जय श्रीराम.